आपले ए बाबा बघ गाडी मारे टोपी ह्याच्यात. अरे तो एक तर आधीच पसारा का कमी आहे घरात, ते उगाच हे घेता. हा कमी नाही घेता, कमी करून नाही ते आपल्याकडे आहे ते मी गाडीवर घेऊन जातोय. टब बी फाईट ते मी देतोय तिकडं. चलो जी चलो. गुड मॉर्निंग सर्वांना. अरे हे कुठलं काढलंय रे पसारा, काय काय काल पण आहे ना एवढा पसारा निघाला ना वरती, आणि वरती जाऊन बऱ्याचशा अशा गोष्टी येतो ज्या नको आहेत, तरी काल भरपूर काढलं वरचं साफसफाई केली त्यात. तर गुड मॉर्निंग सर्वांना. आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आपली. तर आज कसा तर श्रावणातला हा मला वाटतं आजचा शेवटचा शनिवार, आणि आता येईल याचा पुढचा तो शेवटचा सोमवार येईल. तर ह्यांना बोलतं प्रसाद नैवेद्याला काहीतरी गोड पाहिजे, उद्या श्रीखंड घेऊन येतो. मी थांबलो आणतो, बोललं श्रीखंडांना आणून देऊ आणि मग आपण जाऊया पुढे. इकडं सोलर लाईटचं काम चालू आहे, टेन्शन नाही. सोलरला म्हणजे लाईटला काय एका पॅनलला खर्च नाही, पण घराच्या वरती पण जे सोलर लावतात ना खर्च होतो खरा, पण बिलापासून कायमची मुक्तता मिळते. म्हणजे हार्डली किती 500 ते 1000 रुपये आलं तरी घरातलं बिल, जर सोलर लाईट असं म्हणजे सोलर पॅनल जर बसवले तर पूर्ण घरावरती. कारण अख्खं त्याच्यावरच चालतं आहे घर. फक्त पावसात थोडंसं जेव्हा लाईट कमी आहे म्हणजे आपलं सनलाईट कमी असतं तेव्हा थोडासा फरक पडतो, बस. बाकी काहीच नाही, बाकी टेन्शनच येत नाही. पहिलं हे घे आईस्क्रीम, काय बोलतो रे, श्रीखंड घेऊया. श्रीखंड इकडंच असेल बघू. ये फुटलं डोकं हो हो चालेल. हो ठीक आहे. हां 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 किती 37 मिनिट. अरे तो एक तर आधीच पसारा का कमी आहे घरात, ते उगाच हे घेता. हा उगाच ते घेता काय काय. अरे घरात किती पडलं हे असलं मम्मी, तुम्ही म्हणजे सगळं नकोच रे. मीच जातो ते गाडीवर बांधून. एवढ्या वस्तू आहेत त्या वापरत नाही, त्या उगाच ह्या त्या घेतात वस्तू. हा नाही ते आपल्याकडे आहे ते मी गाडीवर घेऊन जातोय. टब बी फाईट ते मी देतोय तिकडं. ते कशाला नाही जे नको असेल ते मी पण देतो लागतं गाडीवर उगाच. वस्तू एवढ्या आहेत तरी पण घरात ना एवढ्या ऑलरेडी वस्तू आहेत काय दुसऱ्यांना वाटता येतील, पण ह्या एक एक काय काय नवीन आलं का घेणारच. काय बोलू शकत नाही, लेडीजचं कामच वेगळं आहे. असं चलो ते हे दिलं, आता आपण जाऊया आपल्या कामाला. मागासपासून त्याने अडकवून ठेवलेला पाठीमागा. आता कसं होतंय गणपती आलेत ना, त्याच्यामुळे सगळ्यांची गर्दी आहे रोडला कंटिन्यू. आपल्याकडे तशी पण गर्दी असतेच, कारण पहिलं असं होतं की सॅटर्डे संडे असलं कीच गर्दी असेल. तर रोरो चालू झाल्यापासून तर कंटिन्युअस वार कुठला पण असो गर्दी असणारच. पेट्रोलची गरज सध्या तरी नाही आहे. ही जी शेवटची असते ना, मी गेली तरी पण खाली 2-2.5 लिटर पेट्रोल असतं, पण मी तेवढं एंडिंगपर्यंत कधी चालवत नाही, कारण यांना फ्युअल इंजेक्टर आहे. याच्यामुळे गडबड रिक्स नाही पाहिजे नाही का, टाकून द्यायचं लगेच संपलं काय. तर पहिलं आहे ना तोंडीला जायचं, तोंडीलावरून जरा ते रुमाल घ्यायचे गणपतीसाठी. आपण जेव्हा आणतो ना गणपती तेव्हा असे पाठीमागे ठेवतो, त्यासाठी लागतात ते. तर ते नवीन रुमाल घ्यायचे ते, आणि जरा घड्या सेल वगैरे टाकायचे. अशी 1-2 कामं आहेत. एक बिल घ्यायला पण जायचं होतं, पण तो मित्र आहे बाहेर, त्याच्यामुळे तो बोलला मी घेऊन येईन मी इकडे आलो तर, नाहीतर मग कॉल करेन, म्हणून ते कॅन्सल केलं. त्याच्यामुळे पहिलं हे तर करूया इथलं काम, मग पुढे ठरवूया पुढचं काय आहे विषय. बंटी शर्ट नाही, बंद आहे गर्दी. ट्रॅफिक के मजे लेते हुए ट्रॅफिक नाही जाऊ दे.
हे काय पार्किंग वाटते केलेली, त्याच्यामुळेच गडबड आहे. चलो. आणि आज कसा सॅटरडे आला, उद्या संडे, त्याच्यामुळे क्लास आहे. एक्झाम होती बेल्टची, पण ती गेली पुढे. मला वाटते किती 5 तारखेला आहे. जर आता हा संध्याकाळी क्लासला सॅटरडे संडे आला ना की शेड्यूल बिझी असतं सगळं. शॉप ओपन आहे का? आहे. चलो जी, फिर तो लेते हैं. द्या यातलेच 5 द्या. वेगवेगळे काढा थोडे पॅकेट. ना 5 द्या. गणपतीला हवेत ना. 6 के 7 150 होईल बरोबर. किती देतील? 150. हा मग द्या 6 द्या. मग डायरेक्ट 150च का? कमी नाही का? नाही 180 कमी करून काम झालं तर अजून दुसरं एक आहे, जरा पुढून लावून आपण. पण आहे, सवम पण आहे. चल येतस. ते कशाने चाललेत? कशा रिक्षाने चाललेत? तुम्हाला रिक्षाने तुम्ही केलेत? दोघं जण. मला वाटलं एकटाच कारण गाडीवर गेलो असतो. घरी चालले तुम्ही पण. लवकर रे, मजा आहे तुमची. मी पण घरीच चाललेलो, तेच सांगते. दोघं जण आहात ना तुम्ही, टिबल सीट कसं आणणार? नाही तर गेलो असतो गाडीवर. बघ. हा चला चला. गाडी बघा इकडून आहे ना, गाडीची फ्रेम कशी एकदम बघायला, गाडी कशी भरलेली वाटते पूर्ण. या फ्रेमला खाली ना वाटत, कारण ह्यांचं कशी AC इंजिन एकदम आहे ना असं जवळ आहे, त्याच्यामुळे गाडीला कसं बघायला कुठून खाली ना वाटत. एकदम बल्की लुक येतो पूर्ण. आणि एकदा ती गाडी असली ना की लगेच हँडल पोझिशन मग चेंज होतं. हिला थोडा वरती आहे, तिला थोडा डाऊन पोझिशनला आहे. गेलं पेट्रोल तर खाली. पेट्रोल तर हे असं आहे. चलो ठीक आहे, जाऊया. पहिला तर ते घड्याला एक सेल टाकायचं, जाऊया. आणि तिथून मग जायचं आहे थळला. अशी सगळी कामं पहिले सेल टाकून जाऊ, कारण 11:15 झाले. ते परत जेव्हा येवायला गेल्यानंतर टाईम झाला तर मग राहायला नको. चल सवम. हवे तर सेल टाकून द्या ना. हे का बालघरे सर? ते का आता ओळखणार नाही बऱ्याच दिवसाने. हेल्मेटमध्ये नाहीत ओळखणार कोण आहे ते, विचारत पडतील. झालं सेल वगैरे टाकला ते एक काम झालं. ओके, जाऊया थळला. आणि पाऊस मगाशी सकाळी भरलेला, असं वाटलं पाऊस येतोय, पण एवढा गरमा करतोय ना, हेल्मेटमध्ये अक्षरशः घाम झालं आहे सगळं. हेल्मेट घालून डायरेक्ट एकच ठिकाण असेल ना उतरायचं तर काय वाटत नाही. 4 ठिकाणी उतरा घाला वैताग येतो. पण काय गोप्रो आहे बोलल्यावर काहीच करू शकत नाही, ऑप्शनच नाही. नाहीतर तू लावणार कसा ना गोप्रो. हेल्मेट हवं आहे तर हेल्मेट राईडसाठी इम्पॉर्टंटच आहे, कारण हेल्मेटशिवाय आपण जातो सगळीकडे. पण आपलं सेफ्टीदृष्ट्या हेल्मेट हवं आहे. पण आता हीट एवढी आहे ना, नको होत आहे. राईडला काही नाही वाटत, कारण कसं आपण कंटिन्युअस चालतो, थोडे स्टॉप असतात आपले. ए बाबा बघ गाडी, मारे टोपी ह्याच्यात. त्याच्या दोन्ही झाला डायरेक्ट बाहेर. इकडं आहे गडबड होतो विषय. मागे पण तसं 2-3 वेळा झालं. तो आला त्याच्या फ्लोमध्ये डायरेक्टवर. गाडी येतोय नाही येतं काय नाही. मेन कसं आहे, तुम्ही इंडिकेटर द्या काय द्या, पण आतून जे येणार आहेत किंवा टर्न मारणार आहेत कोणी, ते नंतर. पहिले सरळ जाण्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी सरळ जाण्यासाठी असते. सरळ जाणार केला की इंडिकेटर द्या, आतून या, कुठून यायचं ते या डायरेक्ट घुसवणार भाई. आता बघितलं ना तुम्ही, गोप्रो चालू होता माझा, आपण आपल्याने सरळ चाललो भाई, घुसला डायरेक्ट. त्याच्या स्पीडने असतं, आपले क्रॉस नसेल ठोकला असता. असा आहे हो. म्हणजे तुम्ही किती पण सेफ चालवा, समोरच्याची नो गॅरंटी. चलो आता यहाँ से हमको जाने का है राईट. अरे भाई कुठे आहे तू? मी कुठे आहे? कुठून येतो? मी पास होणार आहे, टेन्शन नाही लेने का. हा इकडून आपल्याला जायचं राईट. चलो
हे लोक माझ्या आधी पोचलेत. हे कुठल्या तरी वाडीत आहेत. वाडीचं मला लोकेशन शेअर केलं. मला माहिती असेल मला ती तिथूनच जातो, पण ते पटकन ते कळत नाही. मला लोकेशन पाठवा, म्हणजे चुकायला नको किंवा तुम्हाला 10 वेळा फोन करायला नको. आका चला टाकले तर टाका. हे पण इथं एक तळ, हे पण मस्त आहे एकदम. पाणी क्लीन आहे आणि पुढचं तळ पण छान आहे, मोठं एकदम. आणि सर्वात मोठं तळ बघितलं ना आपल्या इथलं, तर आपलं धोकोड्यात आहे. हे बघा, ही इकडे आपली थळची शाळा. इकडे कुठल्या एक्झामला आलतो रे, त्याचं नाव पण विसरलं एक्झामचं. पोरं खुश झाली. थोडं मला लक्ष तिकडं होता. यार ते काय एक्झाम बोलतात, स्कॉलरशिप. हां, स्कॉलरशिपला आलो होतो. हे इथे एक आहे, हे पण मस्त आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षेला जेव्हा आलो तेव्हा कितीला होतो, छोटे होतो जाम. 4थीला 5वीला होतो खरे, मला नेमकं तर आठवत नाही. तेव्हा आलो होतो. संदीप पाटील सर आपले मुख्याध्यापक होते त्यावेळेला. म्हणजे तेव्हा डब्यात काय, चवळीची भाजी, चपाती आणि मग शाळेतून मला वाटते काहीतरी आईस्क्रीम दिलं होतं. स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आईस्क्रीम होतं तेव्हा, मला आठवते. 10वाली डब्बी असेल ना ती. म्हणजे ती तेव्हाची मजा आहे ना, ती पण वेगळी आहे. ते दिवस पुन्हा नाही येणार. आपण आता मागे पण प्लॅन केला होता की सर्वजण भेटू, सगळ्या गोष्टी करू, म्हणजे भेटू कुठेतरी जाऊ. पण ते नाही होत पॉसिबल, कारण आता मला टाईम आहे तर समोरच्या मित्राला टाईम नाही, त्या दुसऱ्याला आहे तर याला नाही, असं होतं. त्याच्यामुळे आता ते नाही होत. पण करूया परत, सगळे भेटूया. ते कसं आहे, ते दिवस गेले निघून, पण त्या आठवणीचं काढून आपण एन्जॉय करू शकतो ना. जरा मॅप लावते, बघू दे कुठं आहेत हे लोक. मध्ये आहेत, तेच बोललो, बरोबर भेटली. बरं झालं लक्ष टाकत गेलो. गेट उघडा दिसला म्हणून माझं लक्ष गेला, नाही तर मी चुकलो असतो परत. इकडं आहेत. ते त्यानं फोन केला, मी आलो होतो तोंडीला लावलं, कुठे आता इकडं आहे बोलतोय. मला आलो बोललो. मग गाणे लाजला रे. हे विहीर बघा, हे आत्ताच बांधलेलं दिसते. लेटेस्ट मधलं काम आहे, कारण पूर्ण स्क्वेअर मध्ये बांधलं. कसलं पाणी, हिरवाय पाणी आहे. माशाच विहिरीत आहे बघा. इकडे बघा मासे सगळे. हे इकडे पण आहेत, हे इथले पण दिसत असतील तुम्हाला. आणि तिकडे बघा सगळे आपले फिश टँक मध्ये असतात ना, तसेच सगळे. एक नंबर, मस्त वाटतंय. आणि पूर्ण असे नारळाची झाडं, सुपारी आहेत आणि नारळ पण आहेत. असं ठिकाण असलं ना की जरा बसायला कसं आराम मस्त वाटतं. पण इथं हे एवढं असून पण आहे ना, वारा अजिबात नाही, नुसता गारमा करतो. भरपूरच गारमा करतो. सुपारी झाडं भरपूर आहेत, कारण हीट बोझून लेअर आपला एवढा कमी होत चाललाय ना की ऑलरेडी आत्ता एवढे अजून पुढे भविष्यात काय होईल काय माहिती. गडबड आहे सगळी. तर इथे एवढं वाढीत बसलो ना, थंडावा वाटायला पाहिजे, पण नाही, गरमा. आणि इकडे हे सगळेजण आपल्या गँग बसलीत. घरी परत त्याला फोन केला, आहेस काय तू, तर बोलतोय मी गॅरेजच्या इथं थांब, बोलते आलो, बोलते मी बिल घेऊन. मी ठीक आहे मग ये, इथं थांबतोय, तू येईल. म्हणजे कसं एका ह्याच्यात हे गॅरेजच आहे, मला वाटतं टर्न चायनीजच्या बाजूला. इथं समोर तर आहोत. मला वाटलं बाहेर आहेस का तू, मगाशी बोललास ना, म्हणून तुला फोन केला इथं होतं म्हणून. इथं होतंस काय? चालेल चालेल, ठीक आहे, चल. हां चल. हां हां हो हो, नाही ते माझ्या फाईलच टाकून ठेवता. हो चल, थँक्यू. बरोबर, तुझं घेतलं सर्व बिल, जे घ्यायचं ते बिल घेतलं. आता पेट्रोल टाकू आणि जाऊया घरी, कारण का जवळपास 1 वाजायला आला आहे. जेवण 4 नाही वाजलेत तर लगेच परत पळायला लागलं क्लासला. सॅटर्डे संडेचं हीच धावपळ होती सगळे. पहिले कसे वेगळे वार होते, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार, 4 वार. अजून पुढले 2 वार माझे अडकले जायचे, आधीचा आणि पुढचा. त्याच्यामुळे मग सॅटर्डे संडेच पूर्ण ॲडजस्ट केलं, म्हणजे टेन्शनच पाहिजे नको कसलंच. इव्हन स्कूल सुटले, एकदा 12-1चं टायमिंग झालं की सर्वांच्या स्कूल सुटतात. पहिला तर पेट्रोल टाकू. आणि फोन मगाशी दीपचा वाजला. दीपचं ठरलेलं आहे, जेव्हा मी गाडीवर असतो ना तेव्हाच भाईचा फोन येणार ना, त्याशिवाय फोनच येत नाही.
काय कनेक्टिव्हिटी आहे काय मध्ये. काल पण फोन केला गाडी चालवत होतो, आज फोन केला गाडी चालवत होतो. इकडंच आहे खाली.